सकते हो मेरे फैन फॉलोअर कितने हैं ये आप। नमस्कार, राम राम, जय शिवराय गाइज। मी तुमचा आवडता लाडका मराठी माणूस सॅम, जो कि आज की ब्लॉग की शुरुआत हो रही है अपनी इस प्यारे से ओरा में से, जो कि आज जातोय स्टेशनला, थोडा मार्केटला। शॉपवर गेलो होतो, थोडंसं काम होता, जास्त नव्हता, थोडंसं एकदम लाईटली काम होतं, तर ते केलं आणि मग स्टेशनला थोडं काम आहे तर तिकडेच चाललोय। थोडा काम करून घेऊया आणि मग बघूया। आणि ब्लॉग पण एडिट करायचा आहे, तो मी केलेला नाही आहे, म्हणजे ब्लॉग एडिट नाही केला आहे, इन्स्टॉल करून ठेवला आहे। सो लाईट पण नाही आहे शॉपवर, तर त्यापेक्षा बेटर आहे की आपलं दुसरा काम करून घ्यावा, बरं का नाही। सो चाललो आहे स्टेशनला, तोही काम करू आणि मित्रसुद्धा वाट बघताय तिकडं, आपले फ्रेंड वाट बघतात आहेत, तर फटाफट जाऊया नाही का। मग सो गाइस, बहुत दिन से ब्लॉग नहीं बना पा रहा हूँ, मतलब बाइक राइड नहीं कर पा रहा हूँ ब्लॉग। सो उसके लिए क्या कर सकते हैं गाइस, बहुत दिन से ना, मतलब कुछ काम रुक रहे, कुछ काम हो रहे, थोडे कामं चालू आहेत, थोडी कामं बाकी आहेत। आणि सेकंड, गाडीचा सुद्धा सर्व्हिसिंग करायची आहे, गाडीत पण खूप काम आहे आपल्या बाईकमध्ये, सो त्याचाही सुद्धा काम करायचं आहे। त्यानंतर मग आपण मोठं ब्लॉगर चालू करूया लवकरच। तोपर्यंत फिलहाल तो ब्लॉग असं करूया एडिट, पण ॲडजस्ट करा ब्लॉगमध्ये। तर जातो, आपण पोहोचलोय मार्केटला। सो इथनं मारूया लेफ्ट, सॉरी इथनं घेऊया लेफ्ट आणि डायरेक्ट मार्केटला। थोडंसं सामान घ्यायचं आहे घरच्यासाठी, सो तो घेऊया आणि मग तुम्हाला भेटूया। सो गाइस, हम लोग आ चुके हैं घर के आसपास, मतलब थोड़ा सा काम था गाड़ी में, मतलब मार्केट में काम था, वहाँ से निकले, डायरेक्टली दोस्त मिल गया, तो उससे बात करते करते घर पे कभी पहुँच गए हम लोग, हमें नहीं पता। तो घर के आसपास आ गए, तो अपने साथ है अपना दोस्त और तुम्हारा भाई। तो अभी हम लोग घर के इधर आ गए, घरी पोचायला चालू आहे। सो गाडी पार्क करणार, थोडा घरी जाणार, जेवणार वगैरे, आणि मग पुन्हा आपल्या शॉपवर जाणार टू अगेन। सो भेटूया डायरेक्टली तुम्हाला शॉपवर।
जय शिवराय गाईज. आज काय अपना सेकंड डे, जो की आज सेकंड दिवस आहे आपला ब्लॉगचा. कारण का काल खूप जास्त लेट झाला होता ब्लॉग, म्हणजे शॉपवर खूप काम होतं, त्यामुळं ब्लॉग मला काय पूर्ण करता नाही आला. त्यामुळं आजचा आपला हा सेकंड डे ब्लॉगचा, जो की आता चाललो आहे शॉपमध्ये. ओरा घेऊनच चाललो आहे आज. थोडा काम पण आहे, थोडा 1-2 जागी कामी आहेत आपल्याला, ते कामसुद्धा करायचे आहेत. त्यामुळं आपल्याला आपली गाडी घेऊन निघायला लागली आहे. नाही तर बाईक घेऊनच निघणार होतो, बट ठीक आहे, कार घेऊन निघालो आहे. तर आता पोचूया पहिले शॉपवर आणि मग भेटूया तुम्हाला डायरेक्टली शॉपवरच. कारण की चला शॉपवर. सो फाइनली गाइस मैं निकल चुका हूँ शॉप में से. सो वेट एंड वॉच. सो मुझे आ रही है कॉल. भावाची कॉल आली, कॉल अटेंड करतो आणि मग तुमच्याशी बोलतो. हा बोल. सो भावाचा आलता फोन, थोडासा मी त्याला सांगितलं होता काम, त्यामुळे तेच विचारायला गेला होता. तर आता तिथंच चाललो आहे. तो वेट करतोय शॉपच्या इथे, म्हणजे तिथे जिथे काम आहे आपल्याला तिथे वेट करतोय. तर तिथं जाऊया पहिले आणि ते काम करून घेऊया आणि मग तुमच्याशी बोलूया. कारण का ते काम पण खूप इम्पॉर्टंट आहे. सो ते करून घेऊ पहिले. सो गाडी पार्क करूया इथे आणि मग. सो गाईज फायनली आपलं काम झालेलं आहे आणि आता निघतोय आपण घरी. अजून एक काम होता, पण लफडा असा आहे की ज्याकडं काम होतं त्यांनी फोन अटेंड नाही केलं. सो त्याच्यामुळं प्रॉब्लेम आणि आता इथं लागलाय सिग्नल. सो इथं सिग्नल लागला आपला आणि देन ठीक आहे, सिग्नल लागला उलट चांगली गोष्ट आहे. लोक पाळतात तरी सिग्नल, व्यवस्थित रस्ते क्रॉस होतात आणि देन व्यवस्थित चाललंय. आणि आपल्यासोबत आपला भाव कालसुद्धा होता, आज सुद्धा आहे. हॅलो. कालच्या ब्लॉगमध्ये पण आहे, आजच्या ब्लॉगमध्ये पण आहे. आणि देन आता आम्ही निघतोय घरी. कारण का तो काम झाला असताना, भावाचा फोन उचलला असताना त्यांनी, तर तेही काम आता जस्ट लगेच झाला असता. सो सिग्नल सुटलाय, सो निघूया. देखो फैन फॉलोअर आए, मेरे फैन फॉलोअर आए, तो मेरे को सब मिलने आते वहाँ पे. यहाँ पे वो देखो सामने भी मेरा एक दोस्त आया है फैन फॉलोअर. मेरे सब्सक्राइबर आ रहे हैं मेरे को मिलने. देखो देखो ये देखो. सो फायनली आपण आलो आपल्या शॉपवर, या प्याऱ्याच्या शॉपवर, म्हणजे आपल्या चांगल्या शॉपवर आलेलो आहे. जो की जेवण वगैरे झालं आहे आपलं, मस्त जेवून आलो आहे, मस्त दबाके जेवलो आहे. आणि त्याने लॅपटॉप चालू केला आहे. आपला एक भाव आहे जो की त्याला टॅटू करायचं आहे. त्याने डिझाईन सिलेक्ट केली आहे, म्हणजे मला सेंड पण केली आहे. तर ती डिझाईन करूया आणि एडिट करूया आणि मग कामाची सुरुवात करूया. तो येतोच आहे, तोपर्यंत आपण मस्तपैकी एडिटिंग करून घेऊ आणि टॅटू काढता भेटूया. सो पटापट डिझाईन एडिट करून घेऊया. सो चला पटकन एडिट करून घेऊया, जो फास्ट. सो गाइस सब भी जाके मैं हो गया हो फ्री, म्हणजे आता जस्ट मी फ्री झालो आहे गाइस. जमलो रे थोडा आणि गरम पण खूप होतं यार. AC लावून सुद्धा गरम होतं आहे. काय हालत. आणि लाईट गेली होती त्यात, तर आता अजून प्रॉब्लेम. पण ठीक आहे चला, टॅटू झाला आहे आपला, काम झालं आहे. सेकंड काम
थोडं आहे ते जाऊन येतो. एक फ्रेंड आला त्याला भेटायचं आहे थोडासा, तर त्यासाठी जातो आहे. त्याला पटकन जाऊन भेटून येतो. त्यानंतर पुन्हा क्लायंट येणार आहे, मग परत मला वेळ नाही भेटणार आणि गाडीत पेट्रोल पण करायचं आहे आपल्याला. तर बघूया जमलं तर दोन्ही कामं करू किंवा पहिले जाऊन त्याला भेटूया. दोघांपैकी एक तर फटाफट त्याला भेटूया पहिले जाऊन, कारण का एक काम आहे. अगर ते काम झालं तर खूप बरं होईल. ते बघूया आता काय होतं. तर जाऊन भेटूया पहिले आणि मग देन वापस शॉपवर येऊया, कारण क्लायंट आलं तर परत जाता येणार नाही कुठे. तर फटाफट जाऊया आणि मग थोड्या वेळात तुम्हाला शॉपवरच भेटूया. सा लड़का बिगड़ गया है, देख सकते हो आप लोग. ये लड़का भी बिगड़ गया है पूरा. ये का रास्ता भैया अभी क्या है उसका ये हो गया पूरा. तो गर्लफ्रेंड ने बोल दिया है खत्म कहानी होगी उसकी. तो कुछ देर बाद कवर अप करवाएगा ये. थोड़े दिन में कहा कवर अप करेगा. बोले गर्लफ्रेंड ने मैं बोला कवर करके आ. कवर कर दिया इसको. ये वाला लिप मेरा नहीं था, दूसरी का था. दुकान क्यों बंद करती है तो? धंधा नहीं हो रहा है उधर. बस बंद कर दो. मैं भी दिखाता हूँ अपने आप को. दिखा ना यार. हाँ भाई तो देखो उसका टैटू बनाने आया था. बोल मैं भी बनवाऊँगा. मैं बनवाऊँगा. ठीक है इसको. सो फाइनली आपल्या भावाचा टॅटू झालेला आहे. सो देख सकते हो यहाँ पे अपने भाई का टैटू हो गया है और उसका फाइनल रिजल्ट है ओहो सेक्सी वाला, फुल सेक्सी. सो ये अपने भाई का टैटू हो गया है. और यहाँ पे शिवा आए, बोलो 2+2. तू गिल्ला होके किधर से आ रहा ब्रो? सो फायनली अपना टॅटू फिलहाल हो गया आहे. मतलब टॅटू झालेले सर्व आपण फ्री झालो आहेत ना. भावाला भेटायला गेलतो, जरा काम होता त्याला भेटलो आणि पुन्हा शॉपवर आलो. शॉपवर येऊन आपल्याला आला होता क्लायंट अटेंड केला. आता फ्री झालो आहेत ना आणि आता जाणार आहे आपण घरी जायच्या अगोदर पहिले पेट्रोल पंपला जायचं आहे, कारण गाडीचा आपला पेट्रोल झाला आहे पुस म्हणजे संपत आला आहे. सो पहिले जाऊन पेट्रोल पंपला जाऊया, पेट्रोल टाकूया आणि मग त्यानंतर आपण घरी जाऊया. बस अजून काय नाही. सो निघूया पेट्रोल टाकायला. सो गाडीवर भेटतो तुम्हाला आणि बाय बाय गुड नाईट टेक केअर सर्व नंतर बोलूया. सो पहिले जाऊया गाडीवर आणि आपल्याला भेटतो तुम्हाला सरळ मी गाडीवरती. इथं पेट्रोल पंप आला आहे, पेट्रोल भरूया आणि मग भेटूया. सो टाकी फुल झाली आपली, म्हणजे ठीकठाक झाली आहे.